नमस्ते, मी ॲडव्होकेट निवृत्ती दामोदर खांगळ, राहणार नाशिक. माझी मिसेस सविता निवृत्ती खांगळ. तिला PCODचा प्रॉब्लेम होता. मग आम्हाला माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही यशवंत माने डॉक्टर अथर्व हॉस्पिटल पहिले काठे गल्लीमध्ये होते, तिथं मग आम्ही त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली. त्यावेळेस सरांनी लॅप्रोस्कोपी केली, त्यामध्ये ट्यूब लॉक असल्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मग तिथे आम्ही IVFची ट्रीटमेंट घेतली. त्यावेळेस सरांनी स्पर्म वगैरे पिकअप केले. नंतर ते IVFद्वारे युटेरसमध्ये टाकले. मग त्यावेळेस पहिली मुलगी झाली 2015 साली, 26 जानेवारी 2015. त्यानंतर आम्ही सेकंड चान्स घेतलं. 2020 साली परत सरांकडे आलो. त्यावेळेस ट्रीटमेंट घेतली. त्यावेळेस परत स्पर्म नव्याने पिकअप केले. मग ते फ्रोज केले. त्यावेळेस गर्भधारणा झाली. त्यावेळेस सेकंड मुलगी झाली. आणि आता मी थर्ड वेळेस यावेळेस आलो. जे फ्रोझन केलेले होते एम्ब्रोज ते यावेळेस परत युटेरसमध्ये टाकले आणि यावेळेस आम्हाला मुलगा झालेला आहे. सरांचा रिझल्ट पूर्णपणे 100% पॉझिटिव्हली आहे. आणि जो स्टाफ आणि हॉस्पिटल सर्व मेंबर आहे ते पूर्णपणे कोऑपरेट करतात. आणि जेवढे 2 वेळेस मुलगी झाली आणि आत्ता मुलगा झाला ते सर्व आम्हाला फर्स्ट अटेम्प्टमध्येच झालेले. आता आमची फॅमिली पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे आणि एक आम्ही पूर्ण हॅप्पी फॅमिली कुटुंब झालेलो आहोत. धन्यवाद.